सरकार काय चाललंय? धपाटी चालली धपाटी. धपाटी आज ना स्पेशल आहे. आपल्या शेपू भाजी असते ना त्याची अशी मस्त पैकी धपाटी करायली. धपाटी हा. कारण भाजी जास्त होती. म्हणलं भाजी खाऊन खाऊन कंटाळा येते. म्हणलं अशी त्याची धपाटी करावी. काल फळं पण केली शेपूची. काल शेपूचे फळ छान झालते. आज धपाटी केल्यात. तर बघा इथं मस्त पैकी असं धपाटी चालू आहे. इथं असं ना वरण आहे. लावलंय भात, वरण भात धपाटी आणि सकाळची जरा वांग्याची भाजी. तर असं रात्रीचं जेवण आहे. इथं उकडलेली कणस आहेत. दुपारी सकाळी कणस उकडली होती. ती कणस राहिले सगळे खाऊन दोन राहिली ती. तर असं मी धपाट थापून घ्यायला लागले. तर यामध्ये ना मी काय काय टाकले सांगू का? पिठात काय काय टाकलं? बारीक चिरून शेपू, ओवा, जिरं, हिरवी मिरची, लसूण, गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ, बाजरीचं पीठ. रेल्वे नाही काय जवळच रेल्वेचा रोड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला दाखवलं असतं. एका व्हिडिओ मध्ये दाखवतो. अंधारात दिसत नाही तरी लाईट दिसते. लाईट दिसते मित्रांनो. आगड्याव काय झालं? तर बघा लाडू कसा बापाना करते. त्याच्या मी शेजारचा मित्र आले त्यासोबत खेळायला. तर त्यासोबत भांडण पण करते त्याच्याशिवाय राहत पण आहे. तर धपाट्याला अशी वेज पाडून घ्यायची. म्हणजे धपाटे टाकल्यानंतर वरची साईड पण वापरते चांगली. ओके. धपाट्याला वेज पाडून घ्यायची. बर. सकाळची अशी वांग्याची भाजी थोडीशीच आहे. जरा सरबरीत केलती. अंगरस्सा. अंगरस्सा लय आवडतंय अंगरस्सा. काला करून बी खायचं म्हणतात. अंग भरून रस्सा. अंगरस्सा छान असतंय. अंगरस्सा. तरी तर मस्त असं भाताचा वास यायला लागलाय. आज ना कणीचा भात लावलाय. नाहीतर बासमती अफूटचा भात असतो रोज. पण आज बासमती तुकडा. तर त्याचा वास खरंच लय छान आहे. ओके. भात कुठला का असे ना ती प्रेमानं केला ना त्यात चव उतरत असते. मग शिवायच करते. हा शिवायच करते. तसं म्हणत नाही. बासमती करा, साधं करा, कसलं पण करा, पण त्याला ना स्वयंपाक हा कधी पण हसरा चेहरा ठेवून मनात चांगले विचार ठेवून स्वयंपाक करायचा. म्हणजे आपण जे स्वयंपाक करताना ना आपले जे तो चांगलं होतं. असतं ना तीच ते अन्नात उतरतं. आणि जो समोरचा व्यक्ती तो अन्न खातो ना त्याच्या मनात त्याची बुद्धी पण तशीच होती. म्हणून स्वयंपाक करताना कधी पण देवाचं नाव घेणं, चांगलं विचार. देवाचं नाव घ्यायला नाही जमलं तरी पण चांगलं विचार, हसरा चेहरा, प्रसन्न मनाने स्वयंपाक करायचा. हे काढा कापड त्याच्यावर पाणी व्यवस्थित नसते. असं असतं स्वयंपाकाचं सुद्धा माहिती का? नाही. कसं करायचं मला आजच माहित झालं स्वयंपाकाचं हे नियम. नाही खरंच. होय. स्वयंपाक करताना कधी पण ना एकदम कुठलंही काम मनापासून केलं तरच ते काम होतंय. होय का नाही? काम होत असतं मनापासून करू किंवा न करू. पण ती कामात जेवढी गोडी घेऊन जेवढं काम करेल ना तेवढं काम चांगलं होत असतं. काम होतच असतंय. कामाचं काय नाही. आता स्वयंपाक शिवाय देऊन पण स्वयंपाक होतो. राग करून पण स्वयंपाक होतो. पण ज्या घरात शिवी दिलं जातंय किंवा हे जातंय तिथं लक्ष्मी राहत नसते बाळा. आई बात समज में. तर चला मित्रांनो दालपेटी नाही ही सॉरी ही धपाटे. हा रात्रीच्या ठेवलेल्या भाज्या ज्या आपल्या रात्रीच्या किंवा सकाळच्या भाज्या उरल्या सुरलेल्या ठेवलेल्या भाज्या. हा तर ती भाजी आपल्याला एकदा दोनदा खाली परत नको वाटते खायला. मग ती टाकून तर देऊ शकत नाही आपण. कारण महागाई तर एवढी भडकले की नाव नको. शेंगदाणे किती महाग झाले, डाळी महाग झाले.
तेल तर सगळ्यात महाग झालं. मग त्या भाज्या तर टाकून देणं आताच्या ह्याला तर अजिबात परवडत नाही. मग आपण ते सगळ्या भाज्या एकत्र करायचं. त्यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, जरा सगळं जिरं थोडस टाकून बेसन त्याचं मस्त असं थालीपीठ करायचं. त्याला थालीपीठ असं म्हणतात. आणि धपाटे कशाला म्हणतात, जे आपण ताजं ताजं सगळं त्यात ताजंच असतं. आपण आता शेपूचे धपाटे करून शेपू बारीक चिरून घेणं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, जिरे मिरची सगळं त्यात फ्रेश असतं. धपाटे म्हणजे आपण दसऱ्याच्या वेळेस ते करतो. कळालं थालीपीठ कळालं. म्हणजे धपाटे धपाटे धपाट्याचा अर्थ कळाला. त्याचं थालीपीठ बनवतो. असं थालीपीठ आणि धपाटे यातला फरक तुम्हाला सांगितलं. धपाट्याला थालीपीठ आणि थालीपीठाला धपाटे, धपाट्याला भाकरी, भाकरीला धपाट्या असलं काय धम्मी गप्पा. उग जास्त बोल नको तू. तुम्हाला फरक सुद्धा कळत नाही एवढा. कळत काय मला फरक नाही. काय स्वयंपाक करतो का? स्वयंपाक खातो मग केलेलं. मला फक्त खायचं काम आहे माझं. मग खाताना तुम्ही विचारत ना मी काय ते काय काय दिलं ते खातो. धपाटे दिलं, थालपीठ दिलंय. हा ओके चला. छान लागतंय ना वड वडा. त्याचा उपयोग नसतो. हे काय आहे, हे कसं आहे, सगळं माहिती पाहिजे ना. का करत माहिती का? स्वयंपाक करायचं. मला फक्त डाळीची आमटी, चपाती, सोलापूरला ना मैत्रिणींनो आणि भात. डाळीची आमटी, चपाती, कुस्करून भात. इकडं ना संध्याकाळी स्वयंपाकच करत नाही ते इकडं सोलापूरला. म्हणजे क्वचित अशा आमच्यासारखी स्वयंपाक करते मी. आता इकडं ना संध्याकाळी डाळीची आमटी, अर्धा किलो भात लावायचा 5-6 माणसाला. डाळीची आमटी करायची, एवढी टमाटे टाकून. ज्वारी टमाटे लागते तिकडे सगळ्यांना. जबलापुरा नाही चालत नाही तिथं. आणि डाळ तुरीची घ्यायची, टमाटे टाकायचे आपोटच आणि शिजवायची. आणि त्याची घुटून आमटी करायची आंबूस. आणि भात. ही ते सोलापूरचं रात्रीचं जेवण आहे. सोलापूर आमच्या इकडं ना सकाळी चपाती भाजी भात असते आणि संध्याकाळी भाकरी भाजी असं आमच्या तिकडं असते. म्हणजे पंढरपूर साईडला. आणि इकडं सोलापूर जिल्ह्यातच आहे. तुम्ही पंढरपूरचे का? पंढरपूरचे नाही, पंढरपूरकडं आमचं गाव आहे. त्याच्यामुळे पंढरपूर साईडला म्हणलं तर मोहोळ तालुका म्हणायचं. हा मोहोळ तालुका. आणि मी पण सोलापूर जिल्ह्यातलीच आहे. मी काय लांबची हा हे आता कसं एवढा फरक आता कसं गावागावात एवढा आला का नाही सोलापूर इकडं ना शेवटी. प्रत्येक घरात असं भात आणि आमटी संध्याकाळी डाळीची आमटी भात. त्याच्यानं पोट भरतं ना कुस्करून कुस्करून नाही, भात आमटीने काय कुस्करून घातली. नाही चपाती आणि आमटी. आपण तसं नाही करत बाबा. ते भात आमटी नाही तसलं चालत. भात आमटी बी करायची पण चपाती भाकरी पाहिजे, चपाती पाहिजे. तसलं नुसतं ती भात आमटी खाऊ वाटत नाही. असं इथलं जेवण आहे. म्हणजे भारी आहे ना. पण संध्याकाळी भात आमटी जेवण असं स्वयंपाकाचं टेन्शन नाही. तर चला काय चला जाऊ आता आपण कुठं गड्ड्यावर. ओय मैत्रिणी गड्डा अजून हाय म्हणा असं मला कळलंय आज. गड्डा अजून संपलेला नाही तर असं मला कळलंय. थोडक्यात राहिले. ह्यांना चला आपण गड्ड्यावर जाऊ. कधी तर म्हणाले मला माझ्याकडे पैसे नाही तर मग पैसे नाहीतच की सध्या. तुम्हाला पैसे कसं नसेल बाळा. तेव्हा कशी भांडणं चालू आहे त्यांची. दाखवा जरा ती भांडणं बघा कशी करायला. ए लाडू देवांश ए आगडे देवांश पिल्या ए हे बघा ए लाडू ए आडू 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 इकडे बघ ए पिल्या तसं करू नये बाळा. देवांश हे बघा कुस्ती, ह्या दोघांची कुस्ती चालले. हे भीम बघालेत का दोघ जण? बाबा गपरे जाईल की डोळ्यात बोट. शांत बसा की. ग बसा बघू. हे बघा देवांचा फोटो बर्थडेचा. गप गप बाळा गप बस. जेवायला
लगेच एवढ्या लवकर नको काय. तुम्हाला नाही मामाला. हा. आमचे फादर साहेबांना. तर असं वरण धपाट हे बघा असं मस्त जेवणाचं तयारी आहे. भात नंतर घेतला वाप जायचं. चालेल. चला तर मग मामा देऊन आहे की देऊन येऊ का मग. भात नंतर घेतलं. जेवतात फादर. हे नको मग जाऊ दे का त्याला. जाऊ दे का त्याला. जात आहे मग त्यानं. हो गेला बघ. हे तू बस आता एकटा. गेला त्यानं. बघा गेला बघा त्याने. बघ बस आता एकटा बस तू. बघत बस एकटा. हे करत गेला. ये जेवण कर म्हणून या. ना करायला